चला, बोर्डाचं कौतुक झालं असेल तर आता जरा थांबा, कारण बोर्डाच्या नंतर येतं मेन नीट आणि सी ई टी. मग आपल्याला सी ई टी खरंच महत्त्वाची आहे का आणि सी ई टी देणं गरजेचंच आहे का? तर हो, कारण 12वी नंतरचे मोस्ट ऑफ डिग्रीज ॲडमिशन हे सी ई टीच्या मार्क्सवरती डिपेंड असतात. आणि मग त्याच्यामध्ये तुमची इंजिनिअरिंग आली, बी फार्मसी आली, बी एस सी ॲग्री आली, बी बी ए आलं, बी सी ए आलं किंवा इतर लॉ आलं, ह्या सगळ्या परीक्षेचे किंवा या सगळ्या ॲडमिशनसाठी सी ई टी गरजेचे आहे. आणि या सगळ्या परीक्षांचे किंवा या सगळ्या सगळ्या डिग्रीजसाठी लागणाऱ्या सी ई टीचा कॉमन विषय आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो. काही याला ॲप्टिट्यूड आहेत, काही याला रिझनिंग मॅथमॅटिक्स आहे किंवा इंग्लिश आहे. पण कॉमन विषय जे 12वीचे आहेत ते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो. मग आपल्याला सी ई टी देणं खूप गरजेचं आहे. मग सी ई टीसाठी हाय स्कोअर होतो का? या 2 महिन्यामध्ये खरंच अभ्यास करून तयारी होती का? तर 100% होती. दरवेळेस आपल्याला एक अटेम्प्ट असतो, यावेळी तुम्हाला 2 अटेम्प्ट आल्यात. दोन्ही अटेम्प्टमध्ये व्यवस्थित उतरलं, व्यवस्थित तयारी केली तर सी ई टीला 100% चांगला स्कोअर होतो आणि चांगला रिझल्ट मिळतो. इवन त्याच्यावरून आपल्याला चांगलं कॉलेजही मिळतं. त्यासाठी बोर्डाचं कौतुक झालं असेल तर आता सी ई टीकडे वळा. राहिलेले दिवस 2 महिने भेटलेले आहेत, त्या 2 महिन्यामध्ये एकही दिवस वायाला न घालवता आजपासून अभ्यासाला लागा आणि व्यवस्थित प्रिपरेशन करून आपल्या स्कोअर हाय करण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये सी ई टी खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू.